भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये मोठी घडामोड घडते। रुपाली चाकणकरांसह शिवनिका संस्थांच्या 11 ट्रस्टींना एसआयटी कडून नोटीस देण्यात आलेली आहे। शिवनिका संस्थांशी संबंधित ट्रस्टींवर तपासाचा फास आता आवळलेला आहे। रुपाली चाकणकर चौकशीसाठी हजर राहणार का याकडे लक्ष असेल। जमीन व्यवहारांमध्ये भागीदारीच्या आरोपांमुळे चाकणकर यांची चौकशी महत्त्वाची आहे, तर खरातच्या ट्रस्टला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचा आरोप आहे। हवाला रॅकेटशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर एसआयटीची करडी नजर आहे। दुबईहून मोठी रक्कम आल्याचा संशय आहे। तपास आता तीव्र झालाय। खरात चाकणकर कनेक्शन किती खोल आहे, हवाला आणि जमीन व्यवहारातून नेमकं काय उघड होणार याकडे लक्ष असेल। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील देतील किरण। विक्रांत, एसआयटीच्या माध्यमातून अशोक खरातचा तपास केला जातोय। सलग 12 दिवस एसआयटीच्या माध्यमातून अशोक खरात रडारवर आहेत आणि यामध्ये अशोक खरातनं जे संस्था स्थापन केलेली होती श्री शिवनिका, त्यावर असलेले जवळपास 11 जे ट्रस्टी आहेत त्यांना चौकशीसाठीच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे अतिशय जवळचे संबंध असलेल्या रुपाली चाकणकर या आजारपणाचे कारण देत गैरहजर राहण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। मात्र कारवाईच्या भीतीनं त्या हजर राहतील असं देखील म्हटलं जातंय। त्यामुळे आजच्या दिवशी हा अतिशय महत्त्वाचा भाग जो आहे एसआयटी चौकशीचा, त्या दृष्टीनं हालचालींना वेग आलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर हवाला रॅकेटशी संबंध असल्याचा एक संशय व्यक्त केला जातोय। त्या दृष्टीने देखील एसआयटी तपास करते। दुबईहून मोठी रक्कम आल्याचा देखील संशय त्या तपासाच्या दरम्यान तपासला जातोय। महत्त्वाचा भाग म्हणजे जमीन व्यवहारांमध्ये देखील भागीदारी असल्याचा आरोपामुळे चाकणकर आधीच अडचणीत आलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा त्या एसआयटीच्या चौकशीच्या माध्यमातून नेमकं काय समोर येतं, खरात चाकणकर कनेक्शन किती खोल आहे हे या निमित्तानं समोर येणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला हवाला आणि जमीन व्यवहारांमधून नेमकं काय उघड होतं याकडे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। विक्रम, खरं आहे किरण, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तुम्ही जे काही मुद्दे मांडले त्या सर्व मुद्द्यांमध्ये आता समोर काय अपडेट समोर येतात ते सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले तपशील घेऊ। तुर्तास धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी। तर या भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये दररोज धक्कादायक माहिती समोर येते। आता त्याच्या तथाकथित आउटडोर व्हिजिटच्या फी बाबत मोठी माहिती समोर आलेली आहे। भक्तांच्या घरी, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा फार्म हाऊसवर जाण्यासाठी खरात तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत मानधन आकारायचा, तर नाशिक बाहेरील भक्तांकडे जाण्यासाठी खरात महागड्या आलिशान कारचा वापर करत होता। तसंच अंतर जितकं जास्त तितकी फी लाखोंनी वाढवली जात असल्याचंही उघड झालंय आणि या बाबींचा तपास विशेष पथकानं देखील केल्याचं समजतं आहे। महागड्या कारशिवाय तो कुठेही जाण्यास तयार नसायचा। आता खुलासा फसवणूक झालेल्या 6 ते 7 जणांनी एसआयटी समोर हा खुलासा केलेला आहे। पुण्यातील एका करोडपती भक्ताकडून पूजेसाठी वाहनाची गरज असल्याचं सांगत सुमारे 90 लाख रुपयांची महागडी कार घेतली। नंतर हीच कार स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोपही समोर आलेला आहे। या भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील निवासा येथील व्यावसायिक राजेंद्र भागवत हे व्यवसाय वृद्धीच्या आशेने खरातच्या संपर्कात आले। पुष्कराज रत्न जडलेल्या सोन्याच्या अंगठ्या घाला, व्यवसाय वाढेल असा सल्ला देत खरातनं त्यांच्याकडून 20 ग्रॅमच्या 2 सोन्याच्या अंगठ्या आणि तब्बल 2,62,000 रुपये उकळले। मात्र सोन्याच्या अंगठ्या स्वतःकडेच ठेवून भागवत यांच्या हातात खरातनं पितळाच्या अंगठ्या दिल्याचा आरोप केला। राजेंद्र भागवत यांनी एसआयटीकडे तक्रार दाखल केली।